SHM महाविद्यालय कोपरगावच्या वतीने यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक संतोष महाले TYBCOMच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। मागच्या लेक्चरला आपण कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर सेकंडमधील सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स याचं एक्झाम्पल आपण काही पाहिले। त्याच्या अगोदर आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स हे आपण एक्झाम्पल याच्या अगोदर पाहिले आहेत। तर बघा, आज आपण आजच्या लेक्चरला प्रायमरी अँड सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स म्हणजेच आपण जे एक्झाम्पल पहिले पाहिले होते प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स आणि नंतर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स असे दोन आपण टप्प्यामध्ये एक्झाम्पल आपण पाहिले होते। आता हे जे आपण तिसरा प्रकार याच्यामध्ये बघणार आहोत तो म्हणजे याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे। म्हणजे जे एक्झाम्पल दिलं असेल त्याच्यामध्ये पहिल्यांदा एक्झाम्पलवरून आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंट्स आणि सर्व्हिस डिपार्टमेंट्स यांच्यामध्ये जे ओव्हरहेड्स आहेत त्यांचं आपल्याला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन करायचं आहे। त्यालाच आपण अपॉर्शनमेंट ऑफ ओव्हरहेड्स असं म्हणत असतो। ओके, हे आपण प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्समध्ये पाहिलं। नंतर आपण सेकंड डिस्ट्रीब्युशनमध्ये काय केलं की जे सर्व्हिस डिपार्टमेंट्स आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला आपण ओव्हरहेडचं प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये अपॉर्शनमेंट केलं होतं, त्याचं पुन्हा आपण काय केलं, सर्व्हिस डिपार्टमेंटचे जे सगळे ओव्हरहेड्स होते त्याचं पुन्हा आपण सगळे सर्व्हिस डिपार्टमेंटचे ओव्हरहेडचं आपण पुन्हा रिअपॉर्शनमेंट आपण प्रोडक्शन डिपार्टमेंटला केलं। म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटचे जे काही ओव्हरहेड्स त्यांच्या वाट्याला आले होते ते सर्व आपण काय केले, तिकडून नील केले, सर्व्हिस डिपार्टमेंटमधून नील केले आणि ते कुठं आपण ट्रान्सफर केले, सगळे प्रोडक्शन डिपार्टमेंटला ट्रान्सफर केले। कारण आपण असं का केलं, कारण आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंटचे काय करायचे, प्रत्येक प्रोडक्शन डिपार्टमेंटचे कॉस्ट कॅल्क्युलेट करायचे। म्हणून आपण काय केलं, सर्व्हिस डिपार्टमेंटचं जे ओव्हरहेड्स आहे त्यांचं आपण रिअपॉर्शनमेंट पुन्हा आपण प्रोडक्शन डिपार्टमेंटला केलेलं आहेत। हे आपण मागच्या लेक्चरला पाहिले। आता बघा, हे एक्झाम्पल जे आहेत हे कॉम्बिनेशन आहे, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स अँड सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स। म्हणजे आपल्याला एकाच एक्झाम्पलमध्ये प्रायमरी डिस्ट्रीब्युशन पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सेकंडरी डिस्ट्रीब्युशन पण करायचं आहे। ओके, ठीक आहे। तर आपण हे एक्झाम्पल आहे तुम्हाला मी व्हॉट्सअपच्या ग्रुपला मी पाठवलेलं आहे आणि आता त्याचं सोल्युशन मी तुम्हाला यूट्यूबला अपलोड करून त्याची लिंक तुम्हाला मी सेंड करणार आहे। ठीक आहे, असू द्या। आपण आता एक्झाम्पलच्या सुरुवातीला जे आहेत प्रायमरी डिस्ट्रीब्युशन करायचं आपल्याला ओव्हरहेडचं, तर ते आपल्याला करायचं आहे। बघा, ही जी सगळी इन्फॉर्मेशन आहे ती ऑलरेडी आपल्या एक्झाम्पलमध्ये दिलेली आहेत। तर ती एक्झाम्पलमध्ये दिलेली इन्फॉर्मेशन रेफर करून आपल्याला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन करून घ्यायचं आहे पहिल्यांदा। आता प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये करताना काय करायचं, आपल्या पहिल्यांदा जे काही डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्स असतील, म्हणजेच प्राईम कॉस्टचे जे काही पार्ट असतील, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस जर असे असतील तर ते आपण काय करायचे, बरं अपॉर्शनमेंट करत असताना ते आहे तसे उचलायचे आणि प्रोडक्शन डिपार्टमेंटला काय करून द्यायचे, ट्रान्सफर करून द्यायचे। लक्षात, सर्व्हिस डिपार्टमेंटला ट्रान्सफर करायचे, कारण ऑलरेडी प्रोडक्शन डिपार्टमेंटला ते काय करू शकत नाही। आपण प्राईम कॉस्टचे जे कंटेंट आहे, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस, हे आपण प्रोडक्शन डिपार्टमेंटला ऑलरेडी एकदा प्राईम कॉस्टमध्ये चार्ज केलेले असतात। त्याच्यामुळं आता जे काही असे डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्स असतील, प्राईम कॉस्टचे पार्ट असतील, ते आपण फक्त सर्व्हिस डिपार्टमेंटलाच ट्रान्सफर करायचे असतात। ते करून घेऊ आपण। आपल्या एक्झाम्पलमध्ये आहे का ते चेक करूया। बघा, एक्झाम्पल सुरुवातीला थोडंसं मी वाचून घेतो। ग्लोबल इंजिनिअरिंग लिमिटेड गुरगाव हॅज द फॉलोइंग पर्टिक्युलर्स फॉर द मंथ्स एंड 31 March 2015 from which you are required to calculate the departmental overhead rate for each of the production department, assuming that overheads are recovered as a percentage of direct wages। म्हणजे आपल्या याच्यामध्ये जे डिपार्टमेंटल ओव्हरहेडचं काय करायचं, जो रेट आहे तो काय करायचा, आपल्याला पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट करायचं। म्हणजे याच्यामध्ये थोडक्यात आपल्याला सांगता येईल की पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे डायरेक्ट वेजेसचे प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या ओव्हरहेडचे, तर आपल्याला ते कॅल्क्युलेट करायचे आपल्याला पर्सेंटेज। ओके, भोय सर, दरवाजा ओढा। ठीक आहे, एक्झाम्पल सोल्युशनला आपण स्टार्ट करतोय। सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे जे काही प्राईम कॉस्टचे जे कंटेंट आहे ते आपण सुरुवातीला घेऊन टाकूया। आपल्याला एक्झाम्पलमध्ये ना डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट वेजेस हे दोन्ही पण दिलेले आहेत। म्हणजेच आपल्याला काय करायला पाहिजे, हे डायरेक्ट मटेरियल आणि डायरेक्ट लेबरचे दोन घटक आहे, तुम्हाला आता सांगितलं मी, ते आहे तसे उचलायचे आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्समध्ये आपल्याला ते सर्व्हिस डिपार्टमेंटला काय करायचे असतात, ट्रान्सफर करायचे असतात। घ्या, पहिल्यांदा घेतो आपण डायरेक्ट मटेरियल्स। बघा, डायरेक्ट मटेरियल्स, आता यांचा बेसिस आहे अपॉर्शनमेंटचा, तो आहे ॲक्च्युअल म्हणजे जसा आहे तसा, जेवढा काही सर्व्हिस डिपार्टमेंटच्या वाट्याला आला असेल तेवढं आपण सर्व्हिस डिपार्टमेंटला देऊन टाकायचं आहे। बघा, हे इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्झाम्पलमध्ये रेडीमेड दिलेली। तर
सर्व्हिस डिपार्टमेंटला हे जे आहेत काय म्हणतात आपल्याला डायरेक्ट मटेरियलचं किती पार्ट आहे तो आपण घेऊया एकदा. बघा एक्झाम्पलमध्ये आलेलं आहे 22,500 22,500 22,000. आता आपले बघा हे आहे पहिल्यांदा प्रोडक्शन डिपार्टमेंट 3 A, B, C आणि सर्व्हिस डिपार्टमेंट X आणि Y. त्यांचा अमाऊंट आहे बघा 22,500 अगेन 22,500. याच्या ॲडिशन किती होते बघा 45,000. 45,000. अशा प्रकारे आपलं जे डायरेक्ट मटेरियल्स आहे प्राईम कॉस्टचा पार्ट तो आपण काय केला आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. म्हणजे डिस्ट्रीब्युशन ॲक्च्युअल आहे तसं आपण ते सर्व्हिस डिपार्टमेंटला काय केलं ट्रान्सफर केले. अजून बघूया आपण प्राईम कॉस्टचा काही पार्ट आहे का अजून. तर आहे बघा एक अजून दिलं आहे डायरेक्ट वेजेस. याचा बेसिस असेल रेशोचा ॲक्च्युअल म्हणजे जसा आहे तसा ॲक्च्युअल. त्यांचा अमाऊंट किती आपण बघूया. डायरेक्ट वेजेसची अमाऊंट एक्झाम्पलमध्ये आलेली आहे 15,000 आणि 30,000. सर्व्हिस डिपार्टमेंट्स बघूया आपण पहिलं कुठे आहे बघा इथं X 15,000 आणि 30,000. अशा प्रकारे यांची बेरीज जर केली ती 15 आणि 30 किती होतात 45,000. 45,000. अशा प्रकारे जे काही प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स करत असताना डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट लेबर डायरेक्ट एक्सपेन्सेस जर आले असतील तर ते आपण ॲक्च्युली जेवढे आहे तेवढे आपण सर्व्हिस डिपार्टमेंटला काय करत असतो ॲपॉर्शन करत असतो. चला पुढे जे ओव्हरहेड्स आहे इतर त्यांचं आपल्याला ॲपॉर्शनमेंट करत असताना काही बेसिस आपल्याला यूज करावं लागतात ते बघूया आपण. आता पहिला ओव्हरहेड्स कोणता आहे एक्झाम्पलमध्ये की ज्याचं आपल्याला प्रायमरी डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. एक्झाम्पलमध्ये पहिला ओव्हरहेड्स दिला आहे तो म्हणजे पॉवर. बघा पॉवर हा एक काय ओव्हरहेड्स आहे हा एक काय एक प्रकारचा एक्सपेन्स आहे. आता पॉवर म्हणजे आपल्या असं लक्षात येतं की इलेक्ट्रिसिटी सप्लाय आपण जो काही यूज करत असेल ते डिपार्टमेंट्स सर्व्हिस डिपार्टमेंट्स प्रोडक्शन डिपार्टमेंट्स तर ह्या टोटल पॉवरचा जो एक्सपेन्सेस तो आपण एकदा बघूया किती आहे. एक्झाम्पलमध्ये आलेला आहे तो 1,100 तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेला आहे 1,100. इथं आपण अमाऊंट लिहून घेऊ एकदा 1,100 म्हणजे टोटल पॉवरचा चार्जेस किंवा पॉवरचे एक्सपेन्सेस किती सगळे 1,100 म्हणजे 1,100. पॉवरची टोटल ओव्हरहेड्स किती पॉवरवर 1,100. आता 1,100 जे टोटल अमाऊंट आहे पॉवरची त्याच्यापैकी A काही वापरत असेल B काही वापरत असेल C काही वापरत असेल X आणि Y पण वापरत असणार आहे. बघा मग आता पॉवर कन्झम्पशन आहे त्याचं जर आपण बेसिस पाहिला तर आपण तो कोणता वापरायला पाहिजे. एक्झाम्पलमध्ये आलेलं आहे बघा तुम्हाला बेसिस यूज करायचा आहे तो म्हणजे एक्झाम्पलमध्ये बघा इलेक्ट्रिसिटी किलोवॅट हावर्स. एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे हे सगळं इलेक्ट्रिसिटी KWH किलोवॅट पर हवर आपण याला असं म्हणणार किलोवॅट पर हवर. मग आता कोणतं डिपार्टमेंट किती वापरतं ते आपण बघूया. एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे सगळं बरं का हे बघा किलोवॅट पर हवर एक्झाम्पलमध्ये कसं आले बघा 6,000 4,500 3,000 1,500 आणि 1,500 अशा आलेल्या आहेत. आपण त्याचं काय करू एकदा रेशो काढून घेऊया. आपलं तुम्हाला मी सांगितलंच आहे आपल्याला रेशो काढायचे असतील तर मला वाटतं रेशो आपण इथं काढून घेऊया एकदा. कशाचे इलेक्ट्रिसिटी KWH ही आपली पहिली वर्किंग नोट आहे 1 नंबरची. आता बघा आपल्याकडे सगळे 5 डिपार्टमेंट आहे A B इथं मी एका खाली घेतो म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल A B C आणि X आणि Y. X आणि Y हे आपले सगळे काय डिपार्टमेंट्स आहे. आता प्रत्येकाच्या वाट्याला इलेक्ट्रिसिटी किलोवॅट पर हवर त्यांचा यूज आपल्या इथं आलेला आहे. बघा 6,000 4,500 एचा किती आहे 6,000 4,500. पुढचा सीचा किती आहे एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे सगळं इन्फॉर्मेशन याच्यावरून आपल्याला सगळं कॅल्क्युलेट करायचं आहे. 3,000 सीचा आहे 3,000
एक्सचा आहे 1500 आणि वायचा आहे 1500. तर अशा प्रकारे हे जे कन्झम्पशन आहे किलोवॅट पर हवरमध्ये म्हणजे 6000 किलोवॅट पर हवर, 4500 किलोवॅट पर हवर असं कन्झम्पशन या पाचही डिपार्टमेंटचं आहे. टोटल अमाऊंट किती आहे 1100. त्याच्या आधी आपण काय करूया रेशो काढून घेऊया. आता रेशो काढायला जर गेलं तर कॉमन झिरो किती 2, इथं 2 आहे, इथं 2 आहे, हे 2 गेले, हे 2 गेले. आता बघायला मला तर 15 डायरेक्ट भाग जातोय. 15 आपण देऊन टाकू. 15 1 15, 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60. किती रेशो आला 4 आस 3 आस 2 आस 1 आस 1, 4 आस 3 आस 2 आस 1 आस 1 मीन्स 4:3:2:1:1 अशा प्रकारे हा काय आला आहे रेशो आलेला आहे पॉवर कन्झम्पशनचा. बघा त्याचं आपण काय करून घेऊ बायफर्गेशन करायचं आपल्याला ॲपॉर्शनमेंट करायचं. बघा इथं अमाऊंट टोटल किती आहे 1100 भागिले किती येईल यांची बेरीज करा. 4 आणि 3 7, 7 आणि हे 4 11, 11 1 11 म्हणजे एक भाग किती आला 100. मग 100 गुणिले 4 बरोबर 400, 100 गुणिले 3 बरोबर 300, 100 गुणिले 2 बरोबर 200, 100 गुणिले 1 बरोबर 100, 100 गुणिले 1 बरोबर 100. अशा प्रकारे आपलं पॉवर कन्झम्पशन आहे त्याचं आपण ॲपॉर्शनमेंट या पाच डिपार्टमेंटला करून घेतलं. त्याचा बेसिस कोणता यूज केला आपण इलेक्ट्रिसिटी किलोवॅट पर हवर. पुढचा ओव्हरहेड्स आहे लाईटिंग. बघा लाईटिंग पुढचा ओव्हरहेड्स आपण इथे घेतोय लाईटिंग. आता लाईटिंग जर म्हटलं तर आपल्याला लाईटिंगचं जर आपण ओव्हरहेडचं मिनिंग जर पाहायला गेलं तर लाईटिंग करण्यासाठी किंवा काय म्हणू आपण त्याला प्रकाशाची व्यवस्था व्हावी म्हणून लाईटिंगची व्यवस्था करावी लागते. तर बघा ही जी लाईटिंग आहे तर त्याचा आपण ॲपॉर्शनमेंट करत असताना जो बेसिस आपल्याला वापरायचा आहे तो एक्झाम्पलमध्ये काय आला आहे बघू आपण एकदा. तर तो ऑब्वियसली लाईट पॉईंट असणार आहे. बघा लाईट पॉईंट्स आहे बरोबर. नॉर्मल लाईट पॉईंट्स वापरला जात असतो लाईट पॉईंट म्हणजे ज्या डिपार्टमेंटला जेवढं जास्त लाईट पॉईंट असतील त्या डिपार्टमेंटला त्याचं जेवढं जास्त ॲपॉर्शनमेंट होणार आहे. लाईट पॉईंट किती बघा ते बघूया आपण एकदा. चला पुढे लाईट पॉईंट किती दिलेले एक्झाम्पलमध्ये आलेले बघा ते घेतोय आपण. एक्झाम्पलमध्ये ना लाईट पॉईंट्स आहे बघा नंबर्समध्ये 10 16 4 6 4. बघा एक्सला किती आहे 10 16 4 6 4, 4 6 4 असे हे काय लाईट पॉईंट्स आलेले चेक करून घेतो बरोबर आहे. 10 16 4 6 4 हे लाईट पॉईंटप्रमाणे काय करायचं आपल्याला हे जे लाईटिंगचा जो टोटल अमाऊंट आहे बघूया आपण. ओव्हरहेड्स किती लाईटिंगचे ते आहे ₹200, 200 रुपये आहे टोटल. या 200 रुपयाचं आपल्याला पाच डिपार्टमेंटला काय करायचं आहे ॲपॉर्शन करायचं आहे. ॲपॉर्शनमेंट करताना आपल्याला काय यूज करायचं आहे इथं आपण इथं नाव बदलून घेऊ एकदा. ही कशाची वर्किंग नोट आहे आपली लाईटिंगची. लाईटिंगसाठीच आपण हे करतोय सॉरी नंबर ऑफ लाईट पॉईंट्स, नंबर ऑफ लाईट पॉईंट्स. ओके चला याचा आपण रेशो काढायला गेलो तर आपल्याला असं कळतं की 2ने भाग जातोय बघा. 2 पंच 10, 2 आठी 16, 2 दुने 4, 2 त्रिक 6, 2 दुने 4 हा झाला रेशो आपला. 5 आस 8 आस 2 आस 3 आस 4, 5 आस 5:8. पुढे आहे 2:2 3:4, 3:4 अशा प्रकारे हा आपला काय रेशो आहे. ही 200 लक्षात ठेवा. हा इकडे मुद्दा मी कंस टाकतोय. ओके हा आपला काय रेशो आहे. ह्याप्रमाणे आपल्याला 200 रुपयाचं काय करायचं आपल्याला बायफर्गेशन करून घ्यायचं. बघा 200 डिवाइड बाय किती 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, 15 आणि 3 18, 18 आणि 4 22. ओके रेशो बरोबर एकदा आपण चेक करून घेऊया. 2 पंच 10, 2 आठी 16, 2 दुने 4, 2 त्रिक 6. हां इथं चुकलं आपलं 2 दुने 4 इथं 2च येणार आहे. हा 2 आहे हा 2. ओके हां आता किती बेर झाली 20.
बे एक बे बे एक बे 10. एक भाग किती आला 10चा. मग 10 गुणिले 5 50. 10 गुणिले 8 80. 10 गुणिले 2 20. 10 त्रिक 30 आणि 10 दुणे 10 दुणे 20. 200 उत्तर येतं का बघू आपण. 8 5 13 आणि 2 15 आणि 5 20 येऊन जातं आहे, काय अडचण नाही. पुढचं ओव्हरहेड्स आहे आपला लाईटिंग नंतर. पुढचं ओव्हरहेड्स आहे स्टोर्स ओव्हरहेड्स. स्टोर्स ओव्हरहेड्स. स्टोर्स ओव्हरहेड्स बघा, आणि त्यासाठी आपल्याला जो बेसिस वापरायचा आहे तो एक्झाम्पलमध्ये आपल्याला आला आहे डायरेक्ट मटेरियल्स. कोणता यूज करायचा आपल्याला ओव्हरहेड्स. डायरेक्ट मटेरियल हा आपला काय आहे बेसिस ऑफ अपॉर्शनमेंट. असं का बरं. बघा स्टोर्स ओव्हरहेड्स म्हणजे काय. स्टोर्स म्हणजे काय की जे स्टोर डिपार्टमेंट्स आहे त्याचे काही टोटल एक्सपेन्सेस आहे. स्टोर डिपार्टमेंट म्हणजे असं डिपार्टमेंट ज्या ठिकाणी आपण सगळ्या प्रकारचं मटेरियल स्टोअर करून ठेवतो आणि त्याचा यूज हे सगळे डिपार्टमेंट करत असतात. मग त्या स्टोअर डिपार्टमेंट्सचा वापर ज्या प्रमाणामध्ये ए करत असेल, बी करत असेल, सी करत असेल त्या प्रमाणामध्ये आपण ह्या स्टोर्स ओव्हरहेडचं काय करायला पाहिजे आपण अपॉर्शनमेंट करायला पाहिजे. पण डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय की असं मटेरियल की जे डायरेक्ट ते एक डिपार्टमेंट वापरते प्रोडक्शनसाठी, बी वापरते, सी वापरते, अशा प्रकारे. त्याच्यामुळे डायरेक्ट मटेरियल हा आपल्या इथं बेसिस वापरायला पाहिजे. आता बघा डायरेक्ट मटेरियलचा बेसिस काढण्यासाठी आपल्याला पुन्हा जे अमाऊंट आलेले एक्झाम्पलमध्ये त्याच्यावरून आपल्याला काय करावं लागेल, याचा रेशो काढावं लागेल. एक्झाम्पलमध्ये आलेले बघा डायरेक्ट मटेरियलचा 15,000 30,000 30,000 22,500 22,500. आता पुन्हा आपल्या इथं वर्कनोट करून घ्यावे लागेल. इथं आपल्याला आपल्याला वर्कनोटला नाव देऊ आपण डायरेक्ट मटेरियलचा. आपण काय करतोय रेशो काढतोय डायरेक्ट मटेरियलचा. बघा पुन्हा तेच सगळे डिपार्टमेंट्स आपले 5 डिपार्टमेंट्स, 3 प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि 2 सर्व्हिस डिपार्टमेंट्स. ठीक आहे. तर अमाऊंट बघा त्यांची किती किती आहे डायरेक्ट मटेरियलची. 15,000 30,000 30,000 15,000 30,000 30,000 15,000 अँड अगेन 15,000. असं त्यांचे काय 22,500 22,500 22,500 22,500 22,500 अशा प्रकारे हा रेशो आहे. याच्यावरून आपल्याला हे अमाऊंट आहे डायरेक्ट मटेरियलची प्रत्येक डिपार्टमेंटसाठीची. त्याच्यानं आपल्याला काय करायचं आहे रेशो काढायचं आहे. कॉमन 0 2 आहे, काढू शकतो आपण 2. हे 2 गेले, हे 2 गेले, हे 2 गेले. आता जर आपण पाहिलं त्याला मला वाटतं 5ने भाग देऊ आपण. ठीक आहे. 5 त्रिक 15 0 5 चौक 30 60 5 चौक 30 60 5 चौक 20 2 उरले 5 5 25. पुन्हा याचं असंच येईल 45. पुन्हा जरी पाहिलेलं आपण पुन्हा 5ने भाग देऊ शकतो. ठीक आहे. 5 चौक 30 5 1 5 5 दुणे 10 पुन्हा याचे 12 येऊन जाईल. 5 9 45 5 9 45. पुन्हा याला 3ने भाग जातो. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 3 दुणे 6 3 चौक 12 3 चौक 12. रेशो किती आला 2:4:4:3:3. हा रेशो आपण इथं लिहून घेऊ. 2:4:4:3:3. हा आपला काय आला रेशो आला डायरेक्ट मटेरियलचा. आता डायरेक्ट मटेरियलची टोटल अमाऊंट किती आहे ती एकदा बघू. स्टोर्स ओव्हरहेडची अमाऊंट किती सगळी 800. थोडक्यात स्टोर्स ओव्हरहेडचा आपल्याला अपॉर्शनमेंट करण्यासाठी काय करावं लागलं डायरेक्ट मटेरियलचा हा बेसिस यूज करावा लागला. आणि डायरेक्ट मटेरियलचा रेशो आहे 2:4:4:3:3 असा त्याचा रेशो आहे. मग आपल्याला 800 ही जी ओव्हरहेडची अमाऊंट आहे त्याचं आपल्याला अपॉर्शनमेंट करायचं आहे. ते करण्यासाठी बघा हे रेशो वापरायचं आहे. 4 आणि 2 6 4 10 6 16 16 5 80. एक भाग किती आला 50चा. 50 गुणिले 2 50 दुणे 100 50 गुणिले 4 200 50 गुणिले 4 200 50 गुणिले 3 150 150. अशा प्रकारे ह्या स्टोर्स ओव्हरहेडचं आपल्याला जे अपॉर्शनमेंट आहे
ते करून झालेलं आहे. पुढचं आहे स्टाफ वेलफेअर्स. पुढचा ओव्हरहेड्स कोणता आहे? स्टाफ वेलफेअर्स. स्टाफ वेलफेअर. स्टाफ वेलफेअरचा अर्थ काय होतो की जे कर्मचारी आहे त्यांच्या कल्याणासाठी आपण खर्च केला असेल कंपनीनं तर त्याला आपण स्टाफ वेलफेअर असं म्हणत असतो. आता स्टाफ वेलफेअरचा जर आपण बेसिस वापरला तर हे जे 5 डिपार्टमेंट आहे, ज्या डिपार्टमेंटला जेवढं जास्त एम्प्लॉई तेवढं जास्त स्टाफ वेलफेअरचे एक्सपेन्सेस त्या डिपार्टमेंटला अपॉर्शनमेंट होणार आहे. म्हणून याच्यासाठी आपल्याला बेसिस कोणता यूज करावं लागेल? स्टाफ नंबर्स किंवा नंबर ऑफ स्टाफ्स. हा आपल्याला काय करायचा आहे? रेशो यूज करायचा आहे. बघा स्टाफ नंबर्स बेसिस कोणता आहे? स्टाफ नंबर्स. हा इथं आपल्याला पुन्हा रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. स्टाफ नंबर्स. स्टाफ किती नेमका? बघा आता पुन्हा इथं आपलं वर्क नोट करावं लागेल. तुम्हाला प्रत्येक वेळी करावं लागणार, लक्षात ठेवा. ही वर्क नोट केल्याशिवाय तुम्हाला पुढचं जे वर्किंग आहे अपॉर्शनमेंट आहे ते करता येऊ शकत नाही. आता स्टाफ नंबर्स किती एकदा लिहून घेऊ आपण 5 डिपार्टमेंटचे सेपरेट. बघा किती आहे? पहिलं स्टाफ नंबर्स एक्झाम्पलमध्ये आहे सगळी इन्फॉर्मेशन. बघा 1500, 2250 इथं लिहून घेऊ आपण. 1500, 2250. सीची किती आहे? 1500, 2250 नंतर सीची आहे 2250, 750, 750. 2250 नंतर 750, 750. ओके, अशा प्रकारे 750, 750 आणि 2250. तर आपण याचं पुन्हा सिम्पल फॉर्ममध्ये द्यायला गेलं तर 1 0 कॉमन आहे, गेला 1 0 गेला, 1 0 गेला, 1 0 गेला. आपण मला वाटतं त्याला डायरेक्ट 25ने भाग दिलं तरी चालेल. 25 × 150. आता बघा 25 9 225, 25 9 225, 25 3 75, 25 3 75. पुन्हा 3ने भागलं. 3 1 3, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 3 9. रेशो किती आला? 2 3 3, 2:2, 3:2, 3:2. बघा एक्झाम्पल 1:1, 1:1. हा आला आपला रेशो. स्टाफ वेलफेअरवर किती खर्च आहे टोटल? बघा ओव्हरहेड्स किती आहे स्टाफ वेलफेअरचा? तो म्हणजे 3000. बघा इथं घेऊया आपण पुन्हा 3000 भागिले किती बरं? 3 आणि 2 5 आणि 3 8, 8 आणि 2 10. एक बाकी त्याला 300चा. मग 300 गुणिले 2 600, 300 गुणिले 3 3 3 9, 900. पुन्हा 900, 300, ठीक आहे. इथं टोटल अमाऊंट किती आहे स्टाफ वेलफेअरची? तर ती अमाऊंट एकदा आपण इथं लिहून घेऊया. ती होती 3000. ओके. नंतर आपण याचा अपॉर्शनमेंट करणार आहोत सगळ्या डिपार्टमेंटला. ओके, टोटल आहे 3000. मग बघा एक बाकी त्याला 300चा. 300 गुणिले 2 600, 900, 900 नंतर 300 आणि 300. अशा प्रकारेचा आपल्याला अपॉर्शनमेंट करून आपलं इथं कंप्लीट झालेलं आहे. पुढचा आहे ओव्हरहेड्स आहे तो म्हणजे डेप्रिसिएशन. बघा डेप्रिसिएशन आपला हा ओव्हरहेड्स आहे. त्याच्या एकदा अमाऊंट आपण लिहून टाकू म्हणजे मग डेप्रिसिएशनची टोटल अमाऊंट आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेली आहे. किती ती? 30,000 रुपये, 30,000. टोटलच्या अमाऊंटला कॉलमला लिहून टाकू आपण म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. 30,000 सॉरी, त्याच्यामुळे इथं जागा कमी पडेल. 30,000 अशा प्रकारे. आता डिप्रिशिएशन जर पाहिलं आपण तर डिप्रिशिएशन हा टोटल ओव्हरहेड्स किती? 30,000चा. त्याचं 5 डिपार्टमेंटमध्ये आपण ओव्हरहेड जर केलं तर आपल्याला याचा रेशो बेसिस आपल्याला कोणता यूज करावं लागेल बरं साधारणपणे की जेवढे ॲसेट ज्या डिपार्टमेंटला आहे त्यानुसार आपल्याला काय करावं लागेल याचं अपॉर्शनमेंट करायला. इथं आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे असेट्स व्हॅल्यू. सोपं एकदम. जेवढे ॲसेट ज्या डिपार्टमेंटला असेल तेवढं त्याचं अपॉर्शनमेंट त्या डिपार्टमेंटला जास्त होईल. आता व्हॅल्यू ऑफ असेट्स किती बघा एक्झाम्पलमध्ये दिलेलीच आहे. व्हॅल्यू ऑफ असेट्स इथं आलेली बघा 60,000, 40,000 लिहून घेऊ आपण. इथं वर्क नोट करायचं आपल्याला. व्हॅल्यू ऑफ
असेट्स, व्हॅल्यू ऑफ असेट्स. बघा पुन्हा तेच 5 डिपार्टमेंटचं आपण अमाऊंट लिहून टाकू. आपण कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटला किती किती असेट्स आहे नेमक्या बघूया आपण. पहिल्या प्रोडक्शन डिपार्टमेंट ए जे आहे त्याला आहे 60,000, 40,000, 30,000, 60,000, 40,000, 30,000. एक्सला किती बघा एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे सगळं बरं काय, 10,000 आणि 10,000, 10,000 अगेन 10,000. बघा कॉमन 0 4 आहे, 4 झिरो उडवायला काय हरकत नाही. 1 2 3 4, 1 2 3 4, हे 4 हे 4 हे 4. रेशो आला 6 4 3 1 1, 6:2, 4:2, 3:1:1. हा आपला आला रेशो. 30,000चं आपल्याला अपॉर्शनमेंट करायचं आहे. डिवाइड बाय बघा 30,000 भागिले 6 4 10 3 13 2 15, 15 1 15, 15 2 30. एक भाग किती आला 2,000चा. मग 2,000 गुणिले 6 6 2 12,000, 2,000 गुणिले 4 2 8 8,000, 2,000 गुणिले 3 6,000, 2,000 गुणिले 1 2,000, अगेन 2,000. अशा प्रकारे याचं पण आपलं अपॉर्शनमेंट झालेलं आहे. पुढचं आहे रिपेअर्स. आता त्याच्यामध्ये रिपेअर्स म्हणजे साधारणपणे मशिनरीजच वगैरे आपण रिपेअर करत असतो. म्हणून रिपेअरसाठी सुद्धा आपल्याला जो रेशो वापरायचा आहे तोच सेम असणार आहे. असेट व्हॅल्यू. तर आपण जे शेवटचं अपॉर्शनमेंट बघितलं ते म्हणजे डेप्रिशिएशनचं. बघा आता इथपर्यंत आपण आलो होतो डेप्रिशिएशन व्हॅल्यू ऑफ असेट्स किंवा असेटच्या व्हॅल्यूप्रमाणे आपण त्याचं अपॉर्शनमेंट करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे इथपर्यंत आपण आलो होतो. नंतर पुढे आपण रिपेअर्स. आता रिपेअर साधारणपणे आताच मी एक्सप्लेन केलंच आहे की असेट्स जेवढं जास्त ज्या डिपार्टमेंट असेल तेवढं जास्त रिपेअरचे ओव्हरहेड्स त्या डिपार्टमेंटला आपण अपॉर्शन करत असतो. त्याचं बेसिससुद्धा व्हॅल्यू ऑफ असेट्स असणार आहे. रेशो आपण सेम तसंच घेतला. टोटल अमाऊंट ऑफ रिपेअरची किती 6,000. त्या 6,000चं आपण ह्या रेशोप्रमाणे आपण काय केलं, ह्या 5ही डिपार्टमेंटला काय केलं अपॉर्शनमेंट करून टाकलेलं आहे. अशा प्रकारे त्याचं पण संपलेलं आहे. पुढचा जो ओव्हरहेड्स आहे आपला तो म्हणजे जनरल ओव्हरहेड्स म्हणजे साधारण जे किरकोळ टाईपचे खर्च असतात किंवा जनरली जे खर्च होतात त्यांना आपण जनरल ओव्हरहेड्स असं म्हणत असतो. तर जनरल ओव्हरहेडची अमाऊंट किती टोटल बघितलं 12,000 रुपये. आणि जनरल ओव्हरहेडचा जो बेसिस आपल्याला यूज करायचा आहे तो म्हणजे डायरेक्ट वेजेस. का बरं असं का ज्या डिपार्टमेंट जेवढे डायरेक्ट वेजेस आहेत त्या प्रमाणामध्ये आपण या जनरल ओव्हरहेडचा काय करतोय अपॉर्शनमेंट करतोय. बघा डायरेक्ट वेजेस तर इथं आपलं काय करायचं आहे डायरेक्ट वेजेसचा जो काय म्हणतात आपल्याला त्याला वर्किंग नोट्स करायची. डायरेक्ट वेजेसचा आपल्याला रेशो करून घ्यायचा आहे. A-B-C हे झाले प्रोडक्शन डिपार्टमेंट. X आणि Y हे आपले कोणते सर्व्हिस डिपार्टमेंटचे. बघा डायरेक्ट वेजेसची अमाऊंट बघा इथं जशी एक्झाम्पलमध्ये दिली आहे तशी मी तुम्हाला इथं सांगणार आहे सगळी. डायरेक्ट वेजेसची अमाऊंट किती बघा 30,000, 45,000, 60,000, 30,000, 45,000, 60,000. नंतर एक्सची किती बघा 15,000 आणि 30,000, 15 आणि 30, 15,000 आणि 30,000. अशा प्रकारे ॲपचा रेशो काढायचा आपल्याला. शून्य किती कॉमन आहे 3 शून्य कॉमन आहे. 3 शून्य उडवा 3 गेले याच्यातून 3 गेले 3 3. आणि त्याला जर आपण पाहिलं ना तर 5ने भाग जातो. 5 × 30, 5 × 9 45, 12, 5 × 1 15 आणि 5 × 30. 3ने भाग जातो. 3 × 1 3, 3 × 2 6, 3 × 4 12, 3 × 3 9, 3 × 2 6, 2 आस 3 आस. बघा मी ते ऑलरेडी केलेले 2 3 4 1 2, 2 3 4 1 2 हा रेशो आला. त्याच्यानुसार 12,000चा आपण या 5 डिपार्टमेंटमध्ये अपॉर्शनमेंट केलेलं आहे. पुढचं आहे रेंट अँड टॅक्सेस. आता रेंट अँड टॅक्सेस. आता रेंट म्हटलं की आपला जेवढा एरिया ज्या डिपार्टमेंटने ऑक्युपाय केला असेल तेवढा त्या डिपार्टमेंटला काय होतं आपण अपॉर्शनमेंट करत असतो. एरिया स्क्वेअर फीटचं एक वर्क नोट तुम्हाला मी तर करून दाखवतो. एरिया स्क्वेअर फीट ही पुढची वर्क नोट आहे आपली. एरिया स्क्वेअर फीट. बघा कोणत्या डिपार्टमेंटला किती एरिया आहे तो आपण इथं बघणार आहोत. स्क्वेअर फीटमध्ये असणार ऑब्वियसली तो बघा किती दिलेला आहे. एला बघा किती आहे एरिया स्क्वेअर फीट. एक्झाम्पलमध्ये आलेलं आहे सगळं हे. तर बघा 1,500
2500, एला किती 1500, 2500, सीला बघा सीची किती दिलेली आहे, हे सगळं रेडीमेड दिलं आहे बघा एक्झाम्पलमध्ये 2500, नंतर तिने बघा 500, 500 आणि 500 असं हे आपल्याला काय करायचं आहे, याचा रेशो काढायचा आहे. 2 0 कॉमन आहे, काढून टाका. 5 1 5, 5 1 5, 5 1 5, 5 5 25 आणि 5 1 15, 3 5 1, 3 5 1, 1 1 असा हा रेशो आलेला आहे बघा इथं. आता या 550चा जो ओव्हरहेडचा रेंट आणि टॅक्सेसचा त्याचा आपण रेशोप्रमाणे या 4-5 डिपार्टमेंटला काय केलं आहे, ॲपॉर्शनमेंट केलं आणि शेवटी ह्या सगळ्यांची आपण काय केली, बेरीज केली. ओके, ही बेरीज अशी बघा, हे तुमच्यासमोर आहे सगळं अमाऊंट. 1,43,650, 17,700, 14,330, 12,570, 41,530 आणि 57,520 अशा ह्या अमाऊंट आलेलं आहे. आता बघा हे झालं आपलं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स, आपलं इथं सगळं संपलेलं आहे. याच्यावरून आपण आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. हा आपण एक्झाम्पल इथं पुढचा पार्ट आहे तो आपला सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स. थोडंसं चेंज करून घेऊया. इथं प्रायमरी म्हणण्याऐवजी आपण इथं काय म्हणणार आहोत आता, सेकंडरी. डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स एक्सपेन्सेस. आता इथं थोडंसं बदलावं लागेल आपल्याला, कारण सेकंडरीमध्ये जे सर्व्हिस डिपार्टमेंटचे जे ओव्हरहेड्स आहे त्यांचं आपण रिअपॉर्शनमेंट काय करत असतो आपण, जे आपले हे आहे कोण प्रोडक्शन डिपार्टमेंट्स त्यांना आपण काय करत असतो, रिअपॉर्शनमेंट आपण त्यांचं करत असतो. बघा इथं डिपार्टमेंट डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड कॉस्ट, डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड एक्सपेन्सेस, सर्व्हिस डिपार्टमेंट टू सर्व्हिस डिपार्टमेंट टू प्रोडक्शन डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट फॉर द मंथ एंडेड 21/3/15 अशा प्रकारे. आता सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स म्हणजे काय, थोडक्यात सर्व्हिस डिपार्टमेंट्सला जे काही ओव्हरहेड्स होते, आता इथं बघा पर्टिक्युलर्स बेसिस ऑफ रिअपॉर्शनमेंट. आधी अपॉर्शनमेंट होतं फक्त प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये, तर रिअपॉर्शनमेंट आहे, रेशो आणि टोटल अशा प्रकारे हे आपले कॉलम करून झालेले आहे. आता आपल्याला सेकंड डिस्ट्रीब्युशन करायचं म्हणजे काय करायचं, मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहिलं होतं की प्रोडक्शन डिपार्टमेंटला सर्व्हिस डिपार्टमेंटचे जे काही ओव्हरहेड्स आहे ते सर्व्हिस डिपार्टमेंटचे ओव्हरहेड घ्यायचे आणि प्रोडक्शन डिपार्टमेंटला काय करायचे, ॲलोकेट करून द्यायचे. आलं लक्षात, रिअपॉर्शन करायचे. तर बघा प्रोडक्शन डिपार्टमेंटचे जे आहे पूर्वीचे प्रायमरीमध्ये ते आहे तसे एकदा आपण घेऊन टाकू. बघा ओव्हरहेड कॉस्ट ॲज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, ओव्हरहेड कॉस्ट ॲज, मी हा कॉलम थोडासा वाढवून घेतो म्हणजे इथं आपल्याला जागा पुरेल. मी थोडंसं इथं चेंज करून घेतो. हे पर्टिक्युलरचं कॉलम आहे, ओव्हरहेड कॉस्ट ॲज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन, ॲज पर प्रायमरी डिस्ट्रीब्युशन म्हणजे प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये जे काही ओव्हरहेड्स आपण अपॉर्शनमेंट केलं होतं त्याप्रमाणे आपण एकदा प्रोडक्शन डिपार्टमेंटच्या आहे तसं एकदा ओव्हरहेड्स आपण घेऊन टाकू. प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरी म्हणा बरं का, शेवटी प्रायमरी डिस्ट्रीब्युशनची समरी होती त्याप्रमाणे आपण आता बेसिस ऑफ रिअपॉर्शनमेंटचं काय असेल ॲक्च्युअल जो आहे तोच आपल्या इथे यूज करायचा आहे. नाही काही तर डॅश केलं तरी चालेल बरं का, रेशो घ्यायचा काही गरज नाही. कारण त्याचं कारण असं आहे की सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमध्ये करत असताना जे प्रोडक्शन डिपार्टमेंटचे आहे तसे आपण काय करत आहोत, ओव्हरहेड्स आपण जे प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपण इथं घेऊन टाकूया. एक्झाम्पलमध्ये आपण जे टॅली अमाऊंट केलं होतं बघा 17,700, एची किती होती 17,700, पुढं बीची किती आहे 14,000, टोटलमध्ये आपण ऑलरेडी प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये केलेलं आहे 14,330 आणि 12,570,
30 आणि 12,570 अशा प्रकारे. हे काय झालं आपलं जे प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये जे झालं होतं समरीप्रमाणे ते आपण प्रोडक्शन डिपार्टमेंटचे घेऊन टाकले तिघांचे 3. आता काय करायचं माहिती आहे का, सर्व्हिस डिपार्टमेंटचे जे काही ओव्हरहेड्स आहे त्यांचं रिअपोर्शनमेंट आपल्याला काय करायचं आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंटला करायचे. म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंटचे ओव्हरहेड्स पुन्हा आपल्या रिअपोर्शन कोणाला करायचे, प्रोडक्शन डिपार्टमेंट्सला. ओके, तर बघा पुढचं सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स आणि वाय असं आपल्याला करावं लागेल. सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स आणि सर्व्हिस, आता ठीक आहे वाय नंतर आपण घेऊ. सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स म्हणजे सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सचे जे काही ओव्हरहेड्स होते ना त्यांचं रिअपोर्शनमेंट आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंटला करायचं. तर आपण याची टोटल करून बघूया. 44,600 या तिघांची बेरीज घ्यायची आपल्याला 44,600. मग आता सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सचे ओव्हरहेड्स किती होते तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिलेलेच आहे बघा. एक्सची अमाऊंट होती 41,530. 41,530 एकदा अमाऊंट आपण लिहून टाकू 41,530. बघा सेकंडरी डिस्ट्रीब्युशन किंवा रिअपोर्शनमेंट करत असताना या सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सची टोटल ओव्हरहेड्स प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये किती होत्या 41,530. हे कुठे भेटेल तुम्हाला एक्झाम्पलच्या सोल्युशनच्या सगळ्यात शेवटी प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये तिथं दिलेलं आहे. ऑलरेडी मी दाखवले तुम्हाला ॲडिशन करून 41,530 ह्या एक्सच्या सर्व्हिसचं जे 41,530 आहे त्यांचं अपोर्शन आपल्याला रिअपोर्शन आपल्याला ABC करायचं आहे. पण रेशो काढत असताना तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सांगितलं बघा. एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे जो रेशो तुम्हाला यूज करायचा आहे तो एक्झाम्पलमध्ये चाललेला आहे. ॲक्च्युअल एक्झाम्पलमध्ये दिलेलं तुम्ही बघून घ्या. इथं बेसिस कोणता असेल ॲक्च्युअल असं मी का म्हणतो आहे कारण हे एक्झाम्पलमध्ये चाललेलं आहे. तो रेशो किती बघा 10, 6, 4 दिला आहे पण त्याचं अजून सिम्पल फॉर्ममध्ये जर केलं तर 5, 3, 2 होतो. तुम्ही करून बघा. तर ह्याप्रमाणे आपल्याला 41,530चं काय करायचं आहे रिअपोर्शनमेंट करायचं बघा. 41,530 डिवाइड बाय 5 आणि 3 8 आणि 2 10 बघा. एक भाग किती येतो 41,53 एक भाग येतो. लक्षात आहे 4,153 असं एक भाग येतो बघा. त्यांचं काय करायचं आपल्याला रिअपोर्शनमेंट करायचं आहे. तर रिअपोर्शनमेंट करण्यासाठी आपण याचं गुणाकार करणार आहोत. 4,153 गुणिले 5, 4,153 गुणिले 3 आणि 4,153 गुणिले 2. त्याचे उत्तर मी डायरेक्टली लिहून टाकतो गुणाकार. तुम्ही करून बघा. 20,765 20,765 नंतर दुसरा आहे 12,459 459. हे तुम्ही करून बघा गुणाकार. हे 4,153 गुणिले 5, 4,153 गुणिले 3 आणि 4,153 गुणिले 2 8,306 असं त्याचं शेवटचं उत्तर असेल. नंतर बघा पुढचं जे सर्व्हिस डिपार्टमेंट आहे ते कोणतं आहे सर्व्हिस डिपार्टमेंट वाय. सर्व्हिस डिपार्टमेंट वाय. आता हे जे वायचे ओव्हरहेड्स आहे ते किती आहे एक्झाम्पलमध्ये दिलेले बघा. मी टोटल करून दाखवलं त्याच्यामध्ये 57,520 सॉरी 57,520 57,520 हे आहे सर्व्हिस डिपार्टमेंट वायचे टोटल प्रायमरी डिस्ट्रीब्युशनप्रमाणे आलेले ओव्हरहेड्स. यांचं आपल्याला तिघांमध्ये रिअपोर्शनमेंट करायचं आहे. पण रिअपोर्शनसाठी तुम्हाला रेशो कोणतं सांगितलं बघा. रेशो सांगितलं आहे तुम्हाला डायरेक्ट वेजेसचं बघा. अपोर्शन द ओव्हरहेड्स एक्सपेन्सेस ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट वाय ऑन द बेसिस ऑफ डायरेक्ट वेजेस. म्हणजे डायरेक्ट वेजेसचा जो रेशो आहे प्रोडक्शन डिपार्टमेंटचा तोच आपल्या इथे यूज करायचा आहे. मला वाटतं आपण डायरेक्ट वेजेसचा एकदा हे काढून बघूया. रेशो काढून बघू. डायरेक्ट वेजेस ही वर्क नोट आपली पुढची तिघांचंच काढायचं फक्त ABC. आता डायरेक्ट वेजेस एचे किती आहे एक्झाम्पलमध्ये आलेले आहे बघा. एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे सगळं तुम्हाला डायरेक्ट वेजेसचे. डायरेक्ट वेजेस किती आहे एक्झाम्पलमध्ये आलेले आहे 30, 45, 60 30,000 45,000 आणि 60,000 यांचा आपला रेशो काढायचा. सोपं एकदम 3-0 3-0 3-0 कॉमन आहे. 15 भाग जातो डायरेक्ट. 15 चौक 60 15 त्रिक 45 आणि 15 दोन्ही 30 2 3 4. रेशो इथं असेल 2 आस 3 आस 4. इथं रेशो बेसिस कोणतं वापरायचं आपल्याला डायरेक्ट वेजेसचं. हे एक्झाम्पल मी सांगितलं आहे बरं का. 2 3 4. आता 57,000 बघा 57,000
520 भागिले 3 आणि 2 5 आणि 1 5 आणि 4 9 9ने भाग जातो बघू आपण 9 1 9 9 1 9 9 5 45 9 सक 54 इथं किती उरले 3 3 वर 5 35 9 त्रिक 27 27 किती उरले 8 82 नाही जात वाटतं आपण 3ने भाग देऊन बघू एकदा बघा याला कसोटी वापरू शकतो आपण 7 आणि 5 12 आणि 5 17 2 19 त्याने पण नाही भाग जात तर ठीक आहे 1 मिनटं 57,520 आपल्याला काय करायचं आहे 3 2 5 आणि 4 9 57,520 याचं आपल्याला काय करायचं आहे ॲपॉर्शनमेंट करायचं आहे भागिले 9 गुणिले 2 असं करायचं आहे हे कोणाचं एचं 57,520 भागिले 9 गुणिले किती बरं 3 हे आपलं असं मी करून दाखवतो सगळं हे झालं बीचं आणि इकडं आपण इथं सीचं घेतो मी सी इज इक्वल टू 57,520 भागिले 9 गुणिले 4 हे आपल्याला आता काय करायचं आहे कॅल्क्युलेशन करायचं आहे कॅल्क्युलेशन केलं की आपले अमाऊंट येऊन जातील बघा कॅल्क्युलेशन करायला जर गेलो आपण तर बघा तिने भाग जातो का चेक करून बघू आपण 7 आणि 5 12 12 आणि 5 17 17 आणि 2 19 याचा अर्थ आपला 3ने भाग जात नाही बरं का त्याच्यामुळे हे वापरू शकत नाही आपण 9ने भाग जातो चेक करू आपण 5 आणि 5 10 5 5 10 10 ओके 10 वजा 9 1 म्हणजे भाग तसं कॅल्क्युलेशन जर केलं आपण कॅल्सीवर तर तुम्हाला कॅल्सीव करावं लागणार आहे मी डायरेक्ट अमाऊंट घेतो ते बघा किती कॅल्सीव करून बघा तुमचं उत्तर येऊन जाईल 12,782 782 नंतर आहे 19,173 19,173 आणि शेवटचं किती आहे अमाऊंट इथं दिलेलं आहे 25,565 25,565 म्हणजे हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केले तर तुम्हाला हे आन्सर येऊन जाईल कॅल्सीव करून बघा ते पॉईंटमध्ये येणार आहे त्याच्यामुळं करायला अडचण तशी करायला गेलं तर आपण करू शकतो काय अडचण 9 1 9 9 9 5 55 9 सक 54 इथं किती उरले 3 3 35 9 त्रिक 27 किती उरले 8 8 8 2 82 82 झाले बरोबर ना 9 9 81 ओके 9 9 81 एक उरला 10 9 1 9 9 1 9 असं हे पुढं कंटिन्यू होईल 63 91 6,391.11 गुणिले 2 जर केलं तर हे तुमचं 12,782 उत्तर येईल करून बघू आपण 6,391.11 आता 2ने गुणायचं म्हणजे पुन्हा तेवढं मिळवलं तरी चालेल 0.11 बघा इथं 22 होतील 0.2 18 ह्याच्याला 1 6 1 7 12 12,782 12,782 ओके अशा प्रकारे म्हणजेच 6,391.11 गुणिले 2 6,391.3 6,391.11 गुणिले 4 अशा प्रकारेचं उत्तर येऊन जाईल ठीक आहे करून बघायचं असेल तर करू शकता तुम्ही काय अडचणी मी तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करून एक भाग किती आला 6,391.11 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 उत्तर येऊन जाईल आता यांची बेरीज रेडीमेड केलेली आहे तुम्हाला मी तीच देऊन टाकतो बघा टोटल किती आहे 1,43,650 1,43,650 याचे किती आहे 51,247 51,247 पुढचं आहे 45,962 45,962 आणि शेवटचं आहे 46,441 अशा प्रकारेचं आपलं सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स इथं आपलं संपलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे हे आपलं इथं वर्किंग सगळं संपलेलं आहे पण अजून एक गोष्ट याच्यामध्ये सांगितली आहे की काय तुम्हाला मी सांगणारच आता बघा एक कॅल्क्युलेशन शेवटचं बाकी आहे आपलं तुम्हाला मी ते सांगतो काय बघा एक इथं सांगितलं होतं कॅल्क्युलेशन ऑफ डिपार्टमेंटल ओव्हरहेड रेट्स ऑफ प्रोडक्शन डिपार्टमेंट ॲज अ पर्सेंटेज ऑफ डायरेक्ट वेजेस म्हणजे डायरेक्ट वेजेसच्या तुलनेमध्ये
प्रोडक्शन ओव्हरहेड्स किती आहे हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. एक वर्क नोट आपली इथं करायची. पुन्हा वर्किंग नोट आपण म्हणूया. कोणती वर्क नोट बघा, कॅल्क्युलेशन ऑफ डिपार्टमेंटल, कॅल्क्युलेशन ऑफ डिपार्टमेंटल, कॅल्क्युलेशन ऑफ डिपार्टमेंटल डिस्ट्रीब्यूशन overhead rates of production department as a percentage of direct म्हणजे वेजेस. याच्यामध्ये सांगायचा मुद्दा असे की प्रोडक्शन डिपार्टमेंटचे जे ओव्हरहेड रेट आहे, म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटचे जे ओव्हरहेड्स आहे त्याचा आणि डायरेक्ट वेजेसचं काय हे काय प्रमाण काय, थोडक्यात रेशो काय बघा. प्रोडक्शन ओव्हरहेड फॉर्म्युला बघा, ओव्हरहेड्स, प्रोडक्शन ओव्हरहेड्स डिवाइड बाय डायरेक्ट वेजेस गुणिले 100. हे आपलं काय करायचं, कॅल्क्युलेशन करायचं. थोडक्यात प्रोडक्शन ओव्हरहेड्स आणि डायरेक्ट वेजेस यांच्यामध्ये प्रोपोर्शन काय, टक्केवारी काय, हे आपल्या इथं काय करायचं विचारलेलं आहे. ए नंतर बी नंतर सी एवढंच आपलं कॅल्क्युलेशन करायचं. बघा एच्या बाबतीमध्ये प्रोडक्शन ओव्हरहेड्स किती होते एक्झाम्पलमध्ये 51,247. 51,247 म्हणजे हे प्रोडक्शन ओव्हरहेड्स आपण जस्ट आता शेवटी कॅल्क्युलेट केले ते 51,247 गुणिले डायरेक्ट वेजेस किती होतं बघा. एचंच बरं का 30,000. एचं एक्झाम्पलमध्ये दिलं तुम्हाला, एचं किती आहे 30,000. एक्झाम्पलमध्ये दिलेले सगळे चेक करू शकता. डायरेक्ट वेजेस बघा 30,000 गुणिले 100 हे कॅल्क्युलेशन आपल्या इथं करायचं आहे. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, भागिले 50 करायचं याला, सॉरी 30 करायचं. ठीक आहे, 3ने भाग जातो, चेक करू आपण. 5 आणि 2 7, 7 आणि 7 14, सॉरी 5 आणि 1 6 आणि 2 8 आणि 4 12, 12 आणि 7 19 म्हणजे याचा 3ने भाग जात नाही. ठीक आहे, आपण डायरेक्ट भाग देऊन पाहू. 30 1 30, 21 उरले, हे 2, 3 चौक 12, 3 5 3 6 18, 3 7 21, 2 उरले, 2 उरले, हे 2 उरले, 2 नंबर हे 4, भाग जात नाही मग 0 घेऊन टाकायचा, 7 घ्यायचं. 3 बघा 3ने 3 7 1 3 8 हे 24, 3 उरले 30 म्हणजे 1708.1 असंच उत्तर येतं. 1708.1 ओके, 1708.1. हां सॉरी, हे 30,000 आहे बरं का, 30,000 आहे म्हणजे 0 अजून एक कमी होईल, म्हणजे याला भागीला अजून 10 करावं लागेल, म्हणजे उत्तर किती येईल 70.8 याचं असं उत्तर येईल. 170 म्हणजे आहे 1 0 वाढलं त्याच्यामुळं 170.8 त्याचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही बीचं आणि सीचं करायचं आहे. आता बीचं बघा किती आहे 45,962, 45,962. डायरेक्ट वेजेस किती आहे एक्झाम्पलमध्ये सगळं दिलेलं आहे बरं का, 45,000 गुणिले 100, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. हा भाग द्यायचा तुम्हाला 45,965ला. 3ने भाग जातो, चेक करू आपण. 5 आणि 4 9, 9 आणि 18, 18 आणि 6 24 आणि 2 26, याचा 3ने भाग जात नाही थोडक्यात. ठीक आहे, अशा प्रकारे याचा आपल्याला पुन्हा पुढचं बघा काय आहे 46,441 भागिले 45,000, सॉरी डायरेक्ट वेजेस किती आहे 60,000, 60,000 गुणिले 100. अशा प्रकारे हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, उत्तर येऊन जातील. तर अशा प्रकारे याचं 102.14 येतं टक्केवारीमध्ये असेल, आणि शेवटचे त्याचं 177.40.
कॅल्शियम करून बघा, कॅल्शियम आवडे तुम्हाला. तर अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर इथं संपलेलं आहे. तर हे अशा प्रकारे आपण काय केलं पहिल्यांदा एक्झाम्पलमध्ये की प्रायमरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स केलं, नंतर आपण त्याच्यानंतर सेकंडरी डिस्ट्रीब्युशन ऑफ ओव्हरहेड्स केलं, रिअपोर्शनमेंट केलं आणि शेवटी हे पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट केलं. तर अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर इथं संपलेलं आहे. ओके.